एखादा लाकडाचा ओंडका समुद्राच्या लाटांबरोबर दिशाहीन वाहवत जातो. पण तेच जर त्याला नाविक असेल तर त्याच्या या पाण्यावर तरंगण्याच्या सामर्थ्याला योग्य न्याय मिळतो, अर्थ मिळतो. आपल्यातही या आयुष्याच्या लाटा पेलण्याचे असीम सामर्थ्य आहे. पण ह्या सामर्थ्याला यथार्थ न्याय मिळवून द्यायचा असेल तर योग्य ध्येय ठरवणं व त्या ध्येयापर्यंत मार्गक्रमण करण्यासाठी स्वतःचेच दिशादर्शक होणं गरजेचं आहे. चला तर मग आजच्या या ध्यानामार्फत आपल्या ध्येयप्राप्तीचा प्रवास अधिक अर्थपूर्ण बनवूयात. तेव्हा तुम्ही जिथे कुठे असाल तिथे शांत बसून घ्यायचे आहे. शांतपणे तुम्ही डोळे बंद करायचे आहे. पाठीचा कणा ताठ असेल अशा पद्धतीने बसायचे आहे आणि हळुवारपणे तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या श्वासांवर, तुमच्या श्वासांच्या नैसर्गिक लयेवर केंद्रित करायचे आहे. हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे आणि तितक्याच हळुवारपणे तो श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे आणि हळुवारपणे तो श्वास सोडायचा आहे. प्रत्येक श्वास घेतेवेळी तुमच्या सभोवताली असणारी संपूर्ण सकारात्मक ऊर्जा तुम्ही स्वतःकडे खेचून घेताय असा विचार करायचा आहे. आणि श्वास सोडते वेळी तुमचं मन, मेंदू व शरीर तुम्ही रिलॅक्स करता आहात. जो काही ताण असेल, नकारात्मकता असेल ती तुम्ही सोडून देताय असा विचार करायचा आहे. आणि आता हळुवारपणे स्वतःवर लक्ष केंद्रित करत तुम्हाला स्वतःमध्ये भासणाऱ्या सर्व सकारात्मक गुणधर्मांना आठवायचे आहे. असे सर्व गुण ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होतो, मनास नवी कार्य करण्यास उभारी येते, अशा सर्व गुणधर्मांना आठवायचे आहे. आणि या गुणधर्मांचा वापर करून तुम्ही कुठल्या पद्धतीची प्रगती तुमच्या आयुष्यात करू शकणार आहात ह्याचा विचार करायचा आहे. तुमची स्वप्न, तुम्हाला अपेक्षित असणारे यश काय आहे? नेमके काय साध्य करायचे आहे? नेमके कोणते स्वप्न पूर्ण करण्याची धडपड सध्या तुम्ही करता आहात? असे काय आहे जे मिळवल्याने आपला वैयक्तिक, व्यावसायिक किंवा आत्मिक उत्कर्ष साधल्यासारखे तुम्हाला वाटणार आहे?
असे काय आहे जे मिळवल्याने आयुष्य अधिक सुसह्य व अर्थपूर्ण वाटणार आहे? ह्याचे उत्तर म्हणून आत्ता या क्षणाला तुम्हाला जे काही आठवतंय, आरोग्य, संपत्ती, व्यवसाय वृद्धी, कौटुंबिक स्थिरता किंवा आध्यात्मिक प्रगती, ह्यापैकी जे काही ठळकपणे डोळ्यापुढे येतंय, त्या संबंधीची एखादी प्रतिमा आपल्या विचारात आणायची आहे. आत्ता जे ठळकपणे डोळ्यापुढे येतंय ते तुम्हीच निश्चित केलेलं ध्येय आहे. आणि ह्या अंतिम ध्येयापर्यंत, ह्या मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही दैनंदिन आयुष्यात काय करू शकता, कोणतं पाऊल उचलू शकता, ह्याचा विचार आत्ता या क्षणाला करायचा आहे. रोज मजल दरमजल करत, छोटे खाणी ध्येय गाठत तुम्ही आता तुमच्या अंतिम ध्येयाकडे निघाला आहात. ह्या अंतिम ध्येयाकडे जाण्याचा तुमचा प्रवास तुम्ही सुरू करताय. आणि ह्या प्रवासाला अधिक प्रभावशाली करण्यासाठी म्हणायचे आहे की मी दररोज माझ्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतो आहे. माझा प्रवास अतिशय महत्त्वाचा असून मी तो पूर्णपणे अनुभवतो आहे. प्रत्येक पाऊल टाकताना मी सजग आहे. माझ्या सामर्थ्याला मी योग्य दिशा देतो आहे. मी पूर्ण आत्मविश्वासाने मार्गक्रमण करतो आहे. माझ्या संपूर्ण शक्तीला मी योग्य न्याय मिळवून देतो आहे. मी तितकाच धैर्यवान आणि शांत असून माझा प्रवास मी आनंदाने पूर्ण करतो आहे. माझे अंतिम ध्येय, माझी मोठी स्वप्न मला दररोज स्पष्टपणे दिसायला लागली आहे. ह्या प्रवासात माझे मन, मेंदू, शरीर, संपूर्ण ऊर्जा केंद्रे व माझा आत्मा एकसंध होऊन मला मदत करतायत. दररोज मला माझे ध्येय प्राप्ती करण्यासाठी आवश्यक, पूरक व सकारात्मक असणारी सर्व घटक, प्रसंग आणि त्याच पद्धतीच्या व्यक्ती मला भेटतायत, माझ्या पुढे येत आहेत. संपूर्ण विश्व
माझे ध्येय मला मिळवून देण्यासाठी मला यथायोग्य शक्ती प्रदान करताय. ह्या सर्व प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक घटकांचा मी ऋणी आहे. अतिशय कृतज्ञतेने मला साथ देणाऱ्या प्रत्येक घटकांचे मी आभार मानतो आहे. अशा पद्धतीने माझ्या ध्येयापर्यंत मी पोहोचू शकतो आहे. ह्या ध्येयाजवळ पोहोचत असताना जो काही आत्मविश्वास व आनंद माझ्या सभोवताली माझ्या व्यक्तिमत्वामध्ये द्विगुणित होतो आहे, तो आत्ता या क्षणाला मला जाणवतो आहे. आणि ती आनंदी व आत्मविश्वासाने भरलेली माझी प्रतिमा मला दिसते आहे. ती आत्मिक शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा मला आत्ता या क्षणाला सुद्धा अनुभवता येते आहे. आणि ह्याच सकारात्मक ऊर्जेबरोबर मी स्वतःला या ध्येय प्राप्तीच्या प्रवासात स्वतःचेच दिशादर्शक होण्याचे आश्वासन देतो आहे. आणि हळुवारपणे स्वतःला वर्तमान स्थितीत परत आणायचे आहे. पावलांची, हातांच्या बोटांची हालचाल करायची आहे. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे आहे. डोळे उघडायचे आहे. हवे असल्यास शरीरास हलकासा पीळ देऊन तुम्ही स्वतःला वर्तमान स्थितीत आणू शकता. हे ध्यान करत असतेवेळी तुमच्या ध्येयाशी निगडीत ज्या काही प्रतिमा किंवा घटक तुमच्या डोळ्यापुढे आले असतील त्याबद्दल तुम्ही एका कागदावर लिहून काढू शकता. आणि तो कागद तुम्हाला सतत दिसेल अशा ठिकाणी ठेवायचा आहे. आणि दररोज हे ध्यान करायचे आहे, जेणेकरून तुमच्या अंतिम ध्येयापर्यंत जाण्यासाठी तुम्ही अधिक सजग असाल. ओम शांती.